हॅलो, आवाज येतोय ना? हो हो बोला सर. हा. तर शेवग्याचा आपल्याला आहारातील महत्व माहिती आहे. तसंच आता आज जो बघतोय आपण सध्याच्या कंडिशनमध्ये, की कोरोना कंडिशनमध्ये आपल्याला जर आपल्या शरीरामध्ये रेजिस्टंट पॉवर किंवा इम्युनिटी वाढवायची असेल, तर शेवगा किंवा इतर भाजीपाला पिकं असतील किंवा फळ पिकं असतील हे खाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेवगा हे अतिशय महत्वाचं पीक आहे, की ज्यामुळं आपल्या शरीरातील अनेक जे आजार असतील किंवा जे काही डिसऑर्डर्स असतील, तर आपण ह्या शेवग्यामुळे कमी करू शकतो. आता पहिल्यांदा मी तुम्हाला शेवगा लागवडीचं महत्त्व जे आहे, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये का महत्त्वाचं आहे ते आपल्याला पहिल्यांदा बघूया. तर ह्याच्यामध्ये आपण पाहतो, की आपला जो महाराष्ट्रामध्ये जे काही पडीक्षेत्र आहे, ते मोठ्या प्रमाणावर आहे. आणि हे पडीक्षेत्र जर आपल्याला वापरात आणायचं असेल, तर अशा पडीक्षेत्रामध्ये आपल्याला शेवगा लागवडीसाठी खूप असा वाव आहे. कारण ह्या पडीक्षेत्रामध्ये बाकीच्या कुठल्याही पिकांना लागणारं पाणी असेल, तिथलं हवामान असेल किंवा त्याला लागणारे वेगवेगळे इनपुट्स म्हणतो आपण त्याला. तर हे शेवग्याच्या मानानं जास्त लागतात. परंतु शेवग्याला हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या खडकाळ जमीन असेल किंवा मुरळ जमीन असेल अशा जमिनीमध्ये हे पडीक्षेत्रामध्ये हे अतिशय चांगल्या पद्धतीने येणारं पीक आहे. त्याचबरोबर आपल्याकडे माहिती आहे, की मागच्या वर्षी जर वर्ष आपण सोडलं, तर प्रत्येक वर्षी आपल्याकडे हा पाऊस येणारा कमी-कमी होत गेलेला आहे. आणि अशा ह्या कमी पाण्यावर येणारं हे तसेच हलक्या जमिनीत येणारं आणि महत्त्वाचं म्हणजे हे कोरडं पीक आहे. म्हणून आपल्याला हे पीक आपल्या भागामध्ये घ्यायला खूप असा वाव आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी शेवगा लागवडीसाठी विचार करायला काही हरकत नाही. त्याचबरोबर आपण बघितलं की हवामान जे आहे, त्याचबरोबर जमीन आहे. तर हे सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडं शेवग्यासाठी सुटेबल असं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं आपण, तर अशी अनेक उदाहरणं आहेत, की ज्यांनी शेवगा शेतीमध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे. असे शेतकरी आपण बघतो, की शेवगा शेतीमध्ये शेवग्याची चांगली लागवड करून त्यांनी शेवगा एक्सपोर्ट करण्यामध्ये बाजी मारली आहे. त्यामुळं जरी आपल्याकडे इनपुट्स कमी असतील, हलकी जमीन असेल, त्याचबरोबर पाण्याची कमतरता असेल, दुर्भिक्ष असेल, अशा वातावरणामध्ये आपण शेवग्याची किफायतशीर लागवड करून आपण शेवग्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेऊ शकतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक योजना चालू आहेत सध्या बघा. या फळबागा योजना असतील समजा किंवा अजून कुठल्या भाजीपाला योजना असतील. तर ह्या फलोदान योजनेमध्ये फळबागाखाली जे क्षेत्र आलेलं आहे, त्या फळबागेच्या खाली तुम्ही आंतरपीक म्हणून शेवगा सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुमची जी काही मेजर क्रॉप असेल, भाजीपाला असेल, फळं पिकं असतील किंवा इतर अजून कुठले असतील, एग्रोनॉमिकल क्रॉप कुठले असतील, गहू, ज्वारी, बाजरी समजा. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कमी पाण्यामध्ये शेवग्याची लागवड करता येते. तसेच पहिल्या वर्षापर्यंत काही वर्षापर्यंत जे काही आपण बागा डेव्हलप करताना काळ लागतो. उदाहरणार्थ समजा तुम्हाला आंब्याची बाग लावली किंवा पपई लावली किंवा अजून कुठलीही फळपीक लावलं. तर पहिल्या 3-4 वर्षापर्यंत तुम्ही आंतरपीक म्हणून शेवगा हे पीक घेऊ शकता. त्यामुळं ह्याचं काय होतं तर आपलं जे काय आपण मुख्य बाग लावण्यासाठी जो काय खर्च केलेला आहे, तो आपला शेवग्याच्या पहिल्या 2-3 वर्षाच्या उत्पादनामधून तो आपण खर्च वजा करू शकतो किंवा आपल्याला ते पूर्णपणे हे आपलं बोनस पीक आहे. त्यामुळं पहिल्या काही वर्षापर्यंत आपण हे आंतरपीक म्हणून शेवग्याचं मुख्य भागामध्ये आपण हे करू शकतो. त्याचबरोबर आपल्या बांधाच्या कडेने असेल किंवा जो काही मधला येण्याचा रस्ता असतो, अशा रस्त्याच्या कडेने जर आपण झाडं लावली शेवग्याची, तरी सुद्धा आपल्याला हे बोनस पीक म्हणून आपल्याला हे फळपीक फळभाजीपाला हे आपल्याला लागवडीसाठी आपल्याला शेवग्याचा आपण विचार करू शकतो. त्याचबरोबर ज्या मुख्य बागा आहेत, त्या मुख्य बागा फळावर येईपर्यंत आपला जो काय बागेसाठी लागलेला खर्च आहे, इनपुट्स आहेत, त्याला ड्रिप असेल, त्याला खड्डे करणे असतील किंवा रोपे घेणे असतील, तर तो सगळा खर्च आपण ह्या शेवग्याच्या उत्पादनातून आपण हा जो झालेला खर्च आहे तो आपण परत मिळवू शकतो. अशा पद्धतीने हे शेवगा लागवडीसाठी आपल्याकडला जो भाग आहे किंवा आपल्याकडली जी फळबाग योजना आहे, त्या योजनांचा आपल्याला भरपूर लाभ आहे. आता पहिल्यांदा आपण बघू शेवग्याचं आहारातील महत्व काय? आहार शेवगा अतिशय महत्वाचा आहे.
कारण आपल्याला जी जीवनसत्व लागतात ती शेवग्याच्या शेंगामधून आणि शेवग्याच्या जी भाजी म्हणतो आपण किंवा तो पाला म्हणतो त्याच्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. आता ह्याच्यामध्ये जो पहिल्यांदा आहे जे आपण म्हणतो प्रथिन असतील, कर्बोदके असतील किंवा व्हिटॅमिन जे आहेत जीवनसत्व म्हणतो आपण त्याला अ, ब, क. त्याचबरोबर लोह आणि चुना म्हणजे सध्या ज्या महिला असतील किंवा लहान मुली असतील किंवा लहान मुलं असतील, त्यांना जी काय ॲनिमिया असेल किंवा लोहाची कमतरता असते, तर लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी शेवगा सेवन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे शेवग्याच्या जे काही जीवनसत्व आहे, कर्बोदके आहेत किंवा प्रथिने आहेत आणि जी काही लोह आणि चुना आहे, तो असा हा मुबलक प्रमाणात आपल्याला शेवग्याच्या शेंगा आणि पाल्यामधून मिळू शकतो. म्हणून शेवगा हे आहारातील एक महत्त्वाचं फळपीक किंवा फळभाजी आहे. ते आपण सेवनामध्ये घेतलं पाहिजे. आता जर आपण ह्याचं जर 100 ग्रॅम शेवगा भाजीमध्ये जे काही पोषक जर बघितले आपण, तर ह्याच्यामध्ये उष्मांक आहे, पाणी आहे, प्रथिन आहेत, पिष्टमय पदार्थ आहेत, कर्बोदके आहेत. तुम्हाला मला सांगितलं की जीवनसत्व अ, ब, क आहेत. त्याचबरोबर कॅल्शियम, गंधक आणि लोह, की जे आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आवश्यक असतात गोष्टी, त्या ह्या तुम्हाला ह्या शेवग्यापासून सगळं मिळतं. याच्यामध्ये शेंगा आणि पान किंवा पाला म्हणतो आपण. या दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण सेवन केल्या पाहिजेत. आता शेवग्याचा अजून जर आहारातला विचार केला, आपण जो संत्री किंवा लिंबू खातो, तर ह्याच्या 7 टाइम्स मोअर व्हिटॅमिन सी जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं किंवा आपल्या शरीरात मिळू शकतं. गाजरामध्ये जे काही व्हिटॅमिन ए आहे, ते साधारणतः 4 टाइम्स मोअर म्हणजे 4 पट जास्त. त्याच्यापासून गाजरामध्ये जे काही व्हिटॅमिन ए आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला 4 पट जास्त हे व्हिटॅमिन ए आपल्याला शेवग्याच्या शेंगा किंवा पाल्यापासून मिळू शकते. त्याचबरोबर दूध असेल, कॅल्शियम म्हणतो आपण. कॅल्शियम सुद्धा आपल्याला 4 पट जास्त ह्याच्यापासून मिळते शेवग्याच्या शेंगापासून. केळीमध्ये समजा आपल्याला जे काय फायबर्स असतील, प्रोटीन असतील, तर ते साधारणतः 3 टाइम्स मोअर हे आपल्याला ह्याच्यापासून मिळतात आणि अशा पद्धतीने हे मल्टीव्हिटॅमिन असं हे शेवगाचं पीक आहे. म्हणून हे जर आहारातील महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारणच आहे. आता याची जर आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघितली मला सांगितल्याप्रमाणे, तर 25 टाइम्स मोअर हे स्पिनॅच म्हणजे आपलं जे काही पालक म्हणतो आपण. म्हणजे पालकापेक्षा जे काही पालकातून म्हणजे आपल्याला लोह मिळतं, आयर्न मिळतं. तर हे साधारणतः 25 टाइम्स मोअर इतकं ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला मिळते. त्याचबरोबर कॅल्शियम आहे दुधामध्ये तुम्हाला सांगितलं मगाशी. हे सुद्धा यामध्ये जास्त आहे. जे काही पोटॅशियम मिळतं बनानामधनं किंवा केळीमधनं, ते सुद्धा आपल्याला 15 टाइम्स मोअर इतकं हे जास्त आपल्याला मिळते. आणि व्हिटॅमिन ए जे आहे तुम्हाला सांगितलं हे गाजरामध्ये आहे त्यापेक्षा 10 टाइम्स मोअर. आणि दुधामधलं प्रोटीन जे आहे किंवा योगर्ट आहे, याच्यापेक्षा 9 पट जास्त हे तुम्हाला पाल्यामधून आणि शेंगामधून मिळत असतं प्रोटीन्स. अशा पद्धतीने हे बहुगुणी असं शेवगा पीक आहे. म्हणूनच आपलं जे काय पूर्वी शेवगा पीक किंवा शेवग्याच्या शेंगाची भाजी खायची म्हटलं तर लोकं थोडं मागे-पुढे बघायची. परंतु सध्या आता त्याचं आहारातील महत्त्व बघता प्रत्येक जण आपल्या आहारामध्ये आठवड्यातून कमीत कमी 1 किंवा 2 वेळा तरी शेवग्याची भाजी किंवा शेंगाची भाजी ही खात असतो. जेणेकरून आपल्या शरीरातील जी काही झीज असेल किंवा जी काय असेल किंवा कमतरता असतील ते भरून काढण्यासाठी हे आपलं हे शेवग्याचं सेवन करणं आवश्यक आहे. आता हे बघा तुम्ही काही राज्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये थोडंसं कमी आहे, परंतु तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, ह्या भागामध्ये खास पाण्यासाठी तिची लागवड केली जाते शेवग्याची. असे त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला दाखवलं चित्रामध्ये, आपल्याकडे जशी महिला भाज्या निवडत बसल्या इतर प्रकारच्या, तसं हे ऍक्च्युअली शेवग्याची भाजी जी आहे, पाल्यापासून भाजी गोळा करणारे, ते इंडस्ट्रियल डेव्हलप झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने ते पाला सगळा गोळा करून ते त्याचं ड्राय करून पाला ते मार्केटमध्ये आणून विकतात. की ज्या पाल्यामध्ये आता आपण बघितल्यासारखं भरपूर आहारातील जे काही लागणारे घटक वेगळे आहेत, ते त्यातून आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर आता हे शेवग्याचे फायदे बघू आपण. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय तेल जे असतं बियामधलं, शेवग्याच्या बियापासून मोरिंगा त्याला ऑइल म्हणतो आपण, मोरिंगा ऑइल. तर हे इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये वंगण म्हणून वापरलं जातं आणि ते कितीतरी हजारो रुपये लिटर प्रमाणेही विकलं जातं. त्याला म्हणजे शेवग्याच्या बियापासून जर आपण मोरिंगा ऑइल काढलं, त्याची टेस्ट आपल्याला डेव्हलप झाल्या, तर आपल्याला ते मोरिंगा ऑइल जे आहे ते
एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्याच्यापासून जे काही उत्पन्न आहे त्याला आपल्याला भरपूर वाव आहे. त्याचबरोबर पानं, फुलं किंवा फळं जे असतील हे सगळ्यांचा शेवग्याचा हे आयुर्वेदामध्ये अतिशय महत्वाचा वापर होतोय. जी पानं असतील, फुलं असतील, फळं, बिया, इव्हन साल त्याची किंवा मुळं, ह्या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदामध्ये वेगवेगळे औषध तयार करण्यासाठी वापर केला जातो. त्याचबरोबर शेवगा पिकामध्ये आपण बघतो की आपल्यामध्ये जी काही सूज येते किंवा जी काही पोट साफ होत नाही, तर ते कमी करण्यासाठी जी काही कोवळ्या पानाची भाजी असते, ते अतिशय महत्वाचे असते. म्हणजे आतड्याला जी काही उत्तेजन आहे किंवा जे काही आपल्याला पोट साफ करायचं असेल, तर आपण हे कोवळ्या पानांची भाजी खाल्ली पाहिजे. त्याचबरोबर समजा एखाद्याला जठराचा कर्करोग होत असेल किंवा झालेला असेल, त्याने जरी भाजीचा वापर केला पाल्याचा, तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये हा जो कॅन्सर आहे जठराचा तो आपल्याला कमी करता येतो. त्याचबरोबर हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस, शारीरिक मानसिक थकवा असणाऱ्यांनी ही भाजी मुबलक प्रमाणात खावी, जेणेकरून त्यांची हाडे मजबूत होतील, वजन जास्त वाढणार नाही, जो काय आळस आपला येतो काम करताना तो आळस राहणार नाही किंवा मानसिक थकवा राहणार नाही आणि शारीरिक जी काय आपल्याला एनर्जी मिळायला पाहिजे काम करण्यासाठी ती तुम्हाला त्यामधून मुबलक प्रमाणात मिळेल. त्याचबरोबर जे काय आपले व्हिजनरी प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे जे काय आपले नजरेचे प्रॉब्लेम असतात किंवा डोळ्याचे प्रॉब्लेम असतात वेगवेगळे, नजर कमी होणे, चष्मा लागणे किंवा लांबचं किंवा दूर जवळचं कमी जास्त दिसणे, तर ह्यामध्ये जर आपण ही भाजी वापरली तर ही जे नेत्ररोग आहेत वेगवेगळे, तर हे सुद्धा आपण कमी करू शकतो त्याच्यामध्ये. त्याचबरोबर फुलांची भाजी ही संधिवात किंवा स्नायूची कमजोरी यासाठी अतिशय महत्त्वाची असते. कशाची? शेवग्याच्या फुलांची भाजी. त्याचबरोबर शेवग्याचं जी काही शेंगा असेल किंवा भाजी असेल ही पोटातील जंतुनाशक किंवा कृमीनाशक म्हणून महत्वाचं काम करत असते. त्यामुळं अशा पद्धतीने हे शेवगा हे पीक कसं आहे ऍक्च्युली कल्पवृक्ष आहे आपल्यासाठी. जे काय ड्रायलँड आहे किंवा जे काय कोरडवाहू क्षेत्र आहे, त्या भागामध्ये शेवगा हे कल्पवृक्ष म्हणण्यासारखं पीक आहे. कारण त्याचा प्रत्येक पान असेल, फूल असेल, कुठल्याही याचा अवयवाचा आपण त्यामध्ये वापर करू शकतो. अशा पद्धतीने हे शेवगा लागवडीचं सगळ्यात आहारातील असेल किंवा ह्याचं महत्व आहे. आता दुसरं म्हणजे आपण शेवग्याचं अजून काय करू शकतो? तर तुम्ही शेवग्यामध्ये अनेक त्याचे जे काही बाय प्रॉडक्ट्स असतात किंवा त्याचं जे काही प्रोसेसिंग आहे, ते आपण करू शकतो त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये ज्यूस आहे, तर आपण मोरिंगा ज्यूस म्हणू. त्याचबरोबर सॅलड म्हणून आपण मोरिंगा खाऊ आपलं शेवग्याच्या शेंगा खाऊ शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या भाज्या, त्याच्यामध्ये पातळ भाजी असेल, सांबर असेल, त्यानंतर ड्राय आपण जे काय म्हणतो फ्राय म्हणतो, फ्राय करून शेंगा घेऊ शकतो आपण आहारामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर मोरिंगा टी किंवा शेवग्याच्या पाल्याचा जर तुम्ही पाला जर आपण सावलीत वाळवला व्यवस्थित, त्याची ड्राय पावडर पावडर तयार करून घेतली आणि ती जर आपण हर्बल टी मध्ये जर वापरलं, शेवग्याची पाला किंवा पान कोरडी ड्राय केलेली, तरी सुद्धा आपल्याला हे अतिशय उत्कृष्ट असं उत्तेजना देणारं असं हे पेय ठरू शकते चहासारखं. त्यामुळे ह्याचं आपण मोरिंगा टी सुद्धा आपण हे आहारामध्ये याचा वापर करू शकतो. अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये हे जे वेगवेगळे बाय प्रॉडक्ट तयार करून आपण आपल्या आहारामध्ये वापर करू शकतो. आता हे सगळं आहारातील महत्व. आता जी काय इंडस्ट्रियल महत्व आहे किंवा जी काय तुमचं जी काय इंडस्ट्रीमध्ये महत्व याचं शेवग्याचं आहे ते आपण थोडक्यात बघूया. आता आपल्याला माहिती आहे की पूर्वी दाराच्या समोर किंवा परसामध्ये शेवगा लावू नये असं का म्हणायचे? कारण शेवग्याचं लाकूड हे अतिशय ठिसूळ असतं. त्याच्याजवळ जर लहान मुलं गेली त्यावर चढली तर खाली पडतील आणि त्याचं काय मोडतोड होईल मुलांच्या हातापायाची. म्हणून पूर्वी जनरली सांगायचे की शेवग्याचे झाड दारात असू नये असे प्रचलित म्हणलं म्हणायचं. कारण का त्याचं लाकूड कसं आहे ठिसूळ आहे म्हणून आणि ते झटदिशी मोडतं म्हणून. अशा ह्या ठिसूळ लाकडाचं टिकाऊपणा कमी आहे, ते वजनाला हलका असते आणि असं हे लाकूड जी काय पेपर इंडस्ट्री आहे किंवा जी काय आपण पेपर तयार करणारे उद्योग आहेत, त्याच्यामध्ये कागदाचा लगदा तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. म्हणजे आपलं जे काय जी काही शेवगा लागवड करणारे शेतकरी आहेत, त्यांना शेवगा कटिंग करून त्याचं काय करायचा हा प्रश्न पडलेला असतो मोठा.
कारण आपण मार्च एप्रिल जेव्हा छाटणी करू शेवग्याची त्याच्यात करायचं काय. तर असे जर आपले ग्रुप फॉर्म झाले शेवग्याचे, त्यांनी जर असं हे एकत्र येऊन जर असं हे केलं सगळं, तर आपण हे शेवग्याच्या कटिंग केल्यानंतर जे काही लाकडं शिल्लक राहिलेले असतात किंवा जी काही असतात फांद्या असतील, तर आपण कागद तयार करण्याचा लगद्यासाठी वापर करू शकतो. त्याचबरोबर मग सांगितल्याप्रमाणे वाळलेल्या शेवग्याच्या बिया असतात, त्या बियापासून आपल्याला मोरिंजिन ऑइल म्हणून आपला जे आपण ऑइल काढतो, तर ते नाजूक यंत्रसामग्रीत वंगण म्हणून आपल्याला वापरला जातो आणि ह्याला हजारो इतका कितीतरी हजार म्हणजे 2000 4000 नुसार त्या मागणीनुसार त्याला बाजारामध्ये रेट मिळू शकतो. तर हा झाला ह्याचा इंडस्ट्री मधला उपयोग शेवग्याचा. आता अलीकडच्या काळात 5-6 वर्षामध्ये शेवगा महाराष्ट्रामधूनच काय तामिळनाडू कर्नाटक असेल, तर ही काय राज्य जे आहेत ठराविक, ह्या राज्यामधून शेवगा एक्सपोर्ट होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. साधारणतः तुम्हाला ही जुनी आकडेवारी सांगतो मी 2016ची. तर ह्याच्यामध्ये जी काय मेजर एक्सपोर्ट केलेले जे काय जे देश आहेत, त्याच्यामध्ये युनायटेड अरब एमिरेट्स आहेत, कतार आहे, युनायटेड किंगडम आणि सौदी अरेबिया. तर हे याच्यामध्ये जे काय ड्रमस्टिक किंवा आपला शेवगा जो आहे, तो हे ह्या 4-5 देशांना आपण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतोय सध्या भारतातून. आणि असा हा शेवगा एक्सपोर्ट केलेला याच्यामध्ये जवळजवळ 20%, 20.8% इतका शेअर हा युनायटेड अरब एमिरेट्सचा आहे. त्याच्या खालोखाल आपण 16.8% इतका शेवग्याचे एक्सपोर्ट कतारला करतो आणि साधारणतः 14.1 इतका शेवगा आपण युनायटेड किंगडमला एक्सपोर्ट करतो. त्याचबरोबर सौदी अरेबिया आणि कुवेत. तर अशा ह्या 4 ते 5 देशांना आपण जास्तीत जास्त शेवग्याचे एक्सपोर्ट करतो सध्या. आणि ह्याच्यापासून जे काय मिळणारं उत्पादन आहे साधारणतः, तर हे साधारणतः 2,30,00,000 इतकं युनायटेड स्टेट डॉलर्स मध्ये आपलं उत्पादन मिळते. कशामध्ये? फक्त एका देशामध्ये, कुठलं? युनायटेड अरब एमिरेट्स म्हणून. म्हणजे ह्याला इतकं एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे शेवग्याला. त्यामुळं शेवग्याचे जर व्यवस्थित जर ग्रुप फॉर्म झाले, शेवगा लागवडीचं आपलं तंत्रज्ञान समजलं, शेवग्याची आपण जर क्वालिटी मेंटेन ठेवली, त्याच्यामध्ये जे काय आपण आपलं हे जे म्हणतो सेंद्रिय शेती केली शेवग्यामध्ये, तर अशा शेवग्याला आपल्याला एक्सपोर्टसाठी बाहेरच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. तुम्हाला हे उदाहरण दाखवलं सांगितलं मी. युनायटेड अरब एमिरेट्स असेल, कतार असेल, युनायटेड किंगडम, त्याला आपण अमेरिका म्हणतो, सौदी अरेबिया आणि कुवेत. ह्याच देशामध्ये साधारणतः आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये शेवग्याचा एक्सपोर्ट करू शकतो आणि त्याला खूप वाव आहे त्यामध्ये. त्यानंतर आता ऍक्च्युली आपण जी काही कल्टिवेशन आहे किंवा लागवड आहे, ते आपण थोडक्यात बघत जाऊयाची शेवग्याची. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातलं हवामान कसं आहे, आपला कोरडा आहे, उष्ण आहे. अशा प्रकारचं हवामान हे शेवगा पिकासाठी अतिशय असं उपयुक्त आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे हवामान आहेत, विभाग आहेत वेगवेगळे, हे ऍक्च्युली हे सगळे लागवडीसाठी आपल्याला सुटेबल आहे किंवा उत्कृष्ट मध्ये आपण लागवड करू शकतो. आता ऍक्च्युली शेवगा पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान पोषक असते. त्याचबरोबर साधारणतः 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान, जर एवढं तापमान त्याला मिळालं, तर त्याच्यामध्ये याची शेवग्याची जी वाढ आहे ती कशी समाधानकारक होत असते. त्याचबरोबर समजा 12 डिग्री किंवा 8 डिग्रीच्या तापमान जर खाली गेलं, तर त्याच्यामध्ये जी काय कमी ग्रोथ होणं, कमी वाढ होणं किंवा फुलांची व्यवस्थित वाढ न होणं, पानांची व्यवस्थित वाढ न होणं, तर हे प्रॉब्लेम येतात. आणि जर तापमान 40 डिग्रीच्या पुढे गेलं, समजा 40-45 जर गेलं, त्याच्यामध्ये जर आपण उन्हाळी भाग झाला असेल, तर उन्हाळ्यामध्ये काय थोडीशी फुलगळ होण्याची शक्यता असते. म्हणून साधारणतः 25 ते 35 किंवा 18 ते साधारणतः 35 डिग्री पर्यंत तापमान आहे. तर हे शेवगा पिकासाठी अतिशय उपयुक्त आहे. आता ही झाली तापमानाची गोष्ट. आपण जी काय आर्द्रता म्हणतो आपण, दमट हवामान किंवा उष्ण असतं, तर जर आपल्याकडे जर आर्द्रता खूपच कमी झाली, तरी सुद्धा हे जे शेंगा भरण्याचं प्रमाण आहे किंवा जास्त दमट हवामान झालं, 95-100 पर्यंत ह्युमिडिटी आर्द्रता गेली, तरी पण ह्याच्यामध्ये थोडेसे जे काही बुरशीजन्य रोग असतात ती ह्यामध्ये येऊ शकतात. त्याच दृष्टीनं जे काय ऑप्टिमम रेंज आहे, तिला आपण 65 ते 85% पर्यंत काही आर्द्रता असेल, तर ही ह्याला पोषक असते. त्याचबरोबर जर पर्जन्यमानाच्या दृष्टीने जर आपण बघितलं,
तर जर जास्त पाऊस झाला जास्त प्रमाणात तर ह्याच्यामध्ये काय होतं, पावसाबरोबर जसं जसं त्याचे पावसाचे थेंब पडतील तसे त्याच्यामध्ये जर शेवग्याच्या पानावरती किंवा फुलावरती शेवग्याचं आपलं पावसाचे जर थेंब पडले, जास्त मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर त्यामध्ये पानगळ किंवा फुलगळ होण्याची शक्यता असते. म्हणून ह्याला खूप पडणारा पाऊस जे आहे तो पण यामध्ये चालत नाही. कधी फ्लॉवरिंगच्या वेळेस, फुलधारणेच्या वेळेस आणि फळधारणेच्या वेळेस. इतर वेळेस त्याला जर जास्त पाऊस काय फरक पडत नाही. त्या दृष्टीनं जी काय आपल्याकडे जी काय कोरडवाहू हवामान आहे, जे आपल्याकडची काय साधारणतः 650 किंवा 700 पर्यंत का पाऊस पडतो मिलीमीटरमध्ये, तर तो हा पाऊस याला अतिशय पोषक असा आहे. तर हे झालं हवामानाच्या दृष्टीनं. दुसरा भाग आपल्याकडली जमीन आता ह्याची. आता जर आपण शेवग्याची जर भारी जी आणि काळी जमीन असते, खूप खोल त्याला आपण कॉटन सॉइल म्हणतो. कॉटन सॉइल म्हणजे जर आपण त्याला काळी कसाची जर आपण ह्याची लागवड केली शेवग्याची, तर शेवग्याची ह्याच्यामध्ये तुम्हाला समाधानकारक वाढ झाली दिसेल फक्त. तिचे जे काही फांद्या असतील, जे काही कायिक वाढ असेल फक्त कायिक वाढच होते ह्याच्यामध्ये, शाकीय वाढ होते. परंतु त्यामध्ये फुलधारणा आणि फलधारणा अतिशय कमी प्रमाणात होते. म्हणजे फक्त झाडं फोपडतात यामध्ये, भारी काळ्या जमिनीमध्ये. परंतु त्याला जी काय फुलांची लागण व्हायला पाहिजे किंवा फुलं लागली पाहिजे, तर ती अशा ह्या जी काही काळी भारी जमीन असते, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये फक्त झाडाची वाढ होते, शाखी वाढ होते, पण त्याला फुलांनी शेंगण्याचं प्रमाण होते. त्यामुळे आपण जी काय भारी काळी जमीन असेल किंवा ज्या ठिकाणी पाणी साठून राहतं, दलदली जमीन आहे, अशी जमीन शक्यतो शेवग्यासाठी निवडायची नाही. अशी जमीन टाळायची. परंतु जी काय माळरान असेल, मुरमाड असेल, हलकी जमीन असेल, अशी जमीन शेवगा पिकासाठी अतिशय उत्तम असते. म्हणजे जमिनीचा साम साधारणतः 6 ते 7.5 इथपर्यंत असला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काय निचरा होणार आहे पाण्याचा, समजा पावसाचं पाणी जरी जास्त आलं किंवा तुमचं पाणी जर पाटाचं पाणी जर जास्त आलं, तरी सुद्धा ते पाणी शेवग्याच्या मुळामध्ये साठून राहिलं नाही पाहिजे. ते पाणी पटदिशी निघून गेलं पाहिजे. म्हणजे ती जमीन उत्तम निचरा होणारी पाहिजे आणि हलकी जमीन पाहिजे. हलकी ते मध्यम अशी जमीन आपण शेवग्यासाठी निवडायची. काळी आणि भारी जमीन शेवग्यासाठी निवडायची नाही. त्याचबरोबर जी काही आपल्याकडे डोंगरतार असतील किंवा जी काही पडीक जमीन असेल, मगाशी बोलल्यासारखं आपण, तर अशी सुद्धा जमीन आपल्याकडे थोडीफार जर पाण्याची आपल्याकडे उपलब्ध असेल, तर आपण त्याच्यामध्ये हे शेवग्याचं पीक आपण अशा जमिनीमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर आता शेवगा लागवड करताना बरेच प्रश्न असतात की बाबा कुठली व्हरायटी घ्यायची त्याच्यामध्ये, कुठला वाण निवडायचा किंवा कुठली शेवग्याची जात निवडायची. तर याच्यामध्ये ठराविक विद्यापीठाच्या हे मध्ये वर्ग आहेत. त्यामध्ये कोइंबतूरचं विद्यापीठ आहे, बेंगलोरचं आहे आणि कोकण कृषी विद्यापीठ आहे. तर ह्या 3-4 विद्यापीठाच्या हे मध्ये व्हरायटी झालेल्या आहेत त्या. तर कोकण रुचिरा म्हणून ही काय एक कोकण कृषी विद्यापीठाची व्हरायटी काढलेली आहे. तर ही व्हरायटी किंवा ही जात किंवा हा वाण निवड करताना घ्यायचं आपल्याकडे जे काय पाऊस पडणार असतो. आता कोकण भागामध्ये थोडासा जास्त पडणार पाऊस आहे. तर त्या भागासाठी ही थोडीशी सुटेबल व्हरायटी आहे, कोकण रुचिरा. म्हणून समजा जर जास्त पाऊस पडणारा भाग असेल, तर त्या भागामध्ये तुम्ही कोकण रुचिरा व्हरायटी घेतली पाहिजे. आता या वाणाच्या शेंगा ज्या आहेत, त्या कशा असतात बघा, गर्द हिरव्या असतात आणि त्याची लांबी जी आहे ती साधारणतः 50 ते 55 इतकी असते सेंटीमीटरमध्ये. त्याचबरोबर ह्या शेंगामध्ये गराचं प्रमाण जे आहे ते भरपूर असतं. म्हणजे आपण शेंगाची भाजी बाजारात घ्यायला काय करतो, आपण शेंग जाड पाहिजे असं म्हणतो किंवा त्यामध्ये गर चांगला पाहिजे असं म्हणतो. तशी ह्या व्हरायटीमध्ये कोकणच्यामध्ये जो गर आहे तो कसा आहे, चांगलं गराचं प्रमाण असते आणि ही व्हरायटी किंवा ही जात चवीला कशी आहे, उत्कृष्ट आहे. आता या वाणापासून प्रतिवर्षी तुम्हाला प्रत्येक झाडापासून साधारणतः 35 ते 40 किलो इतक्या शेंगाचे उत्पादन मिळू शकते. ही झाली कोकण रुचिरा. त्यानंतर PKM1, PKM2, तर ह्या ज्या शेवग्याच्या जाती आहेत किंवा वाण आहेत, हे तामिळनाडू कृषी विद्यापीठातून डेव्हलप केले ते कोइंबतूर मधून. आता ही PKM1 जी व्हरायटी आहे, PKM1A, त्यामध्ये लागवडीपासून याचे शेंगा जे असतात साधारणतः 6 महिन्यात काढण्यास तयार होतात. म्हणजे हे तुम्ही शेवग्याचे बी लावल्यापासून किंवा शेवग्याची लागवड तुम्हाला 6 महिन्यामध्ये ह्या जातीचे उत्पादन मिळायला सुरुवात होते.
आता ह्याच्या शेंगा थोड्याशा लांब आहेत, साधारणतः 65 ते 70 सेंटीमीटरच्या लांबीच्या असतात. आता बाजारात जर आपण बघायला गेलं तर थोड्याशा कमी लांबीच्या शेंगा ह्या मागितल्या जातात. त्यामुळे ही थोडीशी लांब शेंगाची जात आहे. आता आता ह्याच्यात जे शेंगाची तो वरचा भाग असतो त्याच्यामध्ये कसं असतं, ह्यामध्ये व्हरायटीला थोडीशी तांबूस छटा असते यामध्ये, आणि ह्या तांबूस छटेमुळे ह्या व्हरायटीला थोडी मार्केटमध्ये कमी मागणी असते. पीकेएम ला कसे थोडीशी तांबूस छटा येते वरच्या भागामध्ये, आणि ह्या व्हरायटीपासून साधारणतः प्रतिवर्षी साधारणतः 200 ते 250 शेंगापर्यंत शेंगा प्रत्येक वर्षी मिळतात. आणि हा जो वाण आहे तुम्हाला सलग 3 वर्ष चांगलं उत्पादन देऊ शकतो. त्यानंतर थोडंसं उत्पादन कमी कमी होतं 3 वर्षानंतर. त्यानंतर पीकेएम 2. आता हा जो वाण आहे तो कसा कमी लांबीचा आहे. मगाशी आपण पीकेएम 1 जो बघितला तो कसा आहे साधारणतः 65 ते 70 इतका सेंटीमीटर लांबीचा आहे, म्हणजे साधारणतः 2 फुटाच्या पुढे. आणि हा जो वाण आहे तो कसा आहे आखूड आहे, म्हणजे 1 फुटाच्या आत शेंगा असतात. म्हणजे हा मार्केटला बऱ्यापैकी चांगला चालतो. कारण कसं आहे, शेंगा कापल्यापेक्षा जर शेंगाची लांबी कमी असेल तर गिराईक जो काय कंझ्युमर असतो काय करतो, प्रेफर करतो. म्हणून हा वाण जास्तीत जास्त चालतो. हा पण कुठून काढलाय, तामिळनाडू कृषी विद्यापीठातून काढलाय, कोइंबतूरमधून. याची शेंगाची लांबी 20 ते 25 सेंटीमीटर आहे. शेंगाचा कलर जो आहे, रंग जो आहे, कसा आहे गर्द हिरव्या रंगाचा आहे, आणि ह्याची पण चव कशी आहे चांगली आहे. आता ह्या वाणापासून तुम्हाला साधारणतः प्रत्येक वर्षी प्रत्येक झाडापासून साधारणतः 250 ते 400 शेंगा इतक्या मिळतात. म्हणजे जरी शेंगा संख्या कमी असेल, लांबी कमी असेल, तरी ह्या वाणापासून तुम्हाला नंबर ऑफ शेंगा जो आहे किंवा जास्तीत जास्त 400 पर्यंत तुम्हाला शेंगा मिळू शकतात ह्या वाणापासून. त्यानंतर आता GK-VK 1, आता हा जो वाण आहे तो कुणी काढलाय, हा बेंगलोर कृषी विद्यापीठाने काढलाय. आणि या वाणाच्या शेंगाची लांबी साधारणतः 35 ते 40 सेंटीमीटर लांब असते. आणि याची साल जी आहे ती साधारणतः तुलनात्मक जाड आहे इतर वाणापेक्षा. आणि या वाणापासून प्रतिवर्षी तुम्हाला 250 ते 300 शेंगा मिळतात. आता हा झाला GK-VK 1, आणि दुसरा जो आहे तो GK-VK 2. हा पण बेंगलोर कृषी विद्यापीठातून काढलेला वाण आहे. या वाणाच्या शेंगाची लांबी साधारणतः 40 सेंटीमीटर आहे, आणि त्याचं वजन जे आहे ते साधारणतः 40 ग्रॅम पर्यंत असते. आणि ह्या झाडापासून तुम्हाला प्रत्येक वर्षी 300 ते 400 इतक्या शेंगा मिळू शकतात. आता हे झाले बेंगलोर कृषी विद्यापीठाचे वाण. आता बागलकोट जे कृषी विद्यापीठ आहे बागलकोटचं, त्या बागलकोटच्या प्रसिद्धांनी व्हरायटी काढली की तिचं नाव आहे भाग्या. आता ही भाग्या व्हरायटी जी आहे ही ह्या व्हरायटीच्या शेंगा ज्या आहेत त्या डार्क ग्रीन कलरच्या असतात, आणि हिचं एका वेळेस तुम्हाला हार्वेस्टिंग करावं लागतं. अशा पद्धतीने ही भाग्य एक व्हरायटी काढलेली आहे. आता बाजारात तुम्हाला जर अनेक ठिकाणी बघायला मिळतील की प्रत्येक ओडिशी शेंगा आहेत, ओडिशी. तर ही ओडिशी म्हणजे ऍक्च्युली पीकेएम 1 जो आहे त्यातूनच आलेलं मटेरियल आहे. आणि ही बऱ्याच शेतकऱ्याकडे आता शेतामध्ये तुम्हाला दिसते ओडिशी व्हरायटी किंवा ओडिशी शेवग्याची. तर ही शेवग्याची थोडीशी बुटकी वाण आहे. ह्याला जर आपण रेग्युलर कोणी केलं, छाटणी केली, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये ब्रांचिंग किंवा फुटवे म्हणतो आपण, फुटवे जास्तीत घेऊ शकतो आपण, आणि याच्यापासून प्रत्येक फांदीपासून जास्तीत शेंगा मिळू शकतात. तसे ह्या ओडिशी भाग्या ह्या पण व्हरायटीमध्ये बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये लागवड केलेली आहे. तर ही सगळं झालं तुमच्या शेवग्याच्या अनेक किंवा विविध वाणाबाबत. आता दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये तो याचा हंगाम आणि लागवड कधी करायची. आता ऍक्च्युली शेवग्याची लागवड ही नेहमी आपण जून जुलैमध्ये केली पाहिजे. आता याच्यामध्ये लागवड करताना आपल्याला एप्रिल मे मध्ये तुम्हाला त्या रानाची तयारी पूर्ण करून घ्यायची आहे. समजा तुम्हाला जून मध्ये लावत असेल, तुम्हाला ते काय खड्डे जे असतील शेवग्यासाठी तर ते तुम्हाला मे मध्ये करून घ्यायचे आहेत खड्डे. ते खड्डे भरताना ही काळजी घ्यायची, त्यामध्ये चांगलं तुझं शेणखत 25 ते 30 किलो, त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जास्त साधारणतः 1 ते 1.5 किलो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थायमेट थोडा आणि ब्लायटाईट थोडं. जसे आपण इतर प्रकारची खड्डे भरतो त्याच पद्धतीने शेवग्यात सुद्धा खड्डे भरून घेतले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तळाला त्याला आपल्याला काय टाकलं त्याच्यामध्ये जे काय पालापाचोळा असेल किंवा ऊसाचं पाचोळा असेल ते खड्ड्याच्या बॉटमला किंवा तळाला टाकलं पाहिजे. आणि त्यानंतर मग
असे हे व्यवस्थित खड्डे भरून मग तुम्हाला जून जुलैची लागवड करायची आहे. आता याच्यामध्ये आपल्या भागामध्ये एप्रिल मे मध्ये पण काही ठिकाणी लागवड होते. कारण समजा तुम्ही जर अक्षय तृतीयेनंतर जर लागवड केली याची, तर तुम्हाला बरोबर जून जुलैच्या आसपास तुम्हाला शेंगाच्या हार्वेस्टिंग करायला मिळतात. की ज्यावेळेस तुम्हाला बाजारात शेवग्याचं जी आवक असते ती एकदम कमी असते. कारण शेवग्याचं एक महत्त्वाचं आहे की त्याला जर पाऊस लागला, तर त्यामध्ये फुलगळ होते आणि जर आपण मार्च एप्रिलमध्ये जर लागवड केली समजा, तर ती बरोबर तुम्हाला जो पावसाळा आहे, त्या पावसाळ्याच्या काळात तुम्हाला त्याच्या शेंगाची पूर्ण त्याची पक्वता तुम्हाला म्हणजे बघायला मिळते. म्हणजे जो काही कालावधी असतो, तो आपण कालावधी लवकर घेतो आणि पावसाच्या काळामध्ये जी काही फुलांची गळती आपण ती टाळतो. तर अशा पद्धतीनं काही ठिकाणी किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच शेतकरी ही लागवड मार्च एंड किंवा एप्रिलमध्ये पण करतात. त्याच्याकडे पाण्याची सोय आहे अशी ती. तर अशा पद्धतीनं ही जी लागवड केली पाहिजे. त्याचबरोबर आता याला जे काही लागवडीसाठी लागणारं बी आहे, एक तर आपण हे बी लावून रोपं तयार केली पाहिजेत नर्सरीमध्ये आणि साधारणतः 2-3 किंवा 1.5-2 महिन्यानंतर व्यवस्थित डेव्हलप झाल्यानंतर आपण त्याची ट्रान्सप्लांटिंग केलं पाहिजे. नसेल तर जर आपण ज्या ठिकाणी खड्डा केलेला आहे, ज्या ठिकाणी आपण चर घेतलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जर डायरेक्ट जरी सीड लावलं, तरी पण त्याच्यामध्ये चालू शकते. जेणेकरून याच्यामध्ये लागवड करताना जी काय रूट एस्टॅब्लिशमेंट व्हायला पाहिजे. जर आपण सीड लावून डायरेक्ट केलं, बी लावून जागेवरती, त्याच्यामध्ये जे काही त्याची रूट डेव्हलपमेंट आहे किंवा त्या मुळांची वाढ आहे, डेव्हलपमेंट आहे, ती जर डायरेक्ट आपण सीड लावून केली रानामध्ये किंवा शेतामध्ये, तर त्यामध्ये मुळाची डेव्हलपमेंट चांगली होते ॲज कंपेअर टू जे आपण नर्सरीत तयार करून लावतो. जर अशी लागवड करताना आपल्याला लागवडीचं अंतर आहे, त्याला किती ठेवलं पाहिजे? आता बरेच शेतकरी हाय डेन्सिटी करतात त्यामध्ये, म्हणजे सधन लागवड ज्याला म्हणतो आपण. कोण 1.5 मीटर ठेवतंय, कोण 2 मीटर ठेवतंय, कोण 2.5 मीटर ठेवतंय. परंतु जे काही स्टँडर्ड अंतर आहे, ते 4x4 आहे किंवा तुम्ही 4x3 किंवा जास्तीत जास्त 3x2.5 पर्यंत लागवड करू शकता. कारण याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ प्लांट्स वाढतील, तेवढं तर चांगलंच आहे. परंतु पुढे जाऊन ह्या जी काही आपण हाय डेन्सिटी केलेल्या असतात बघा, त्या भागामध्ये मधल्या झाडं असतात, त्या भागामध्ये, मधल्या बागेच्या मधल्या झाडामध्ये, त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग किंवा फ्रुटिंग होण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. त्यासाठी 4x4 किंवा 4x3 हे जे अंतर आहे, लागवडीसाठी सुटेबल आहे. आणि त्यात जर समजा PKM1 असेल, सॉरी PKM2 असेल किंवा ओडिसी असेल, ही जर व्हरायटी तुम्हाला लावायची असेल, तर ह्या कशा थोड्या बुटक्या वाढणाऱ्या व्हरायटी आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला 2.5x3 किंवा 2.5x वर तुम्हाला हे लागवड करू शकता. तर अशा पद्धतीने हे हंगाम आणि लागवड करून घ्यायचं आहे. लागवड करताना तुम्हाला जे लागणारं बी आहे, साधारण तुम्हाला एका हेक्टरसाठी 625 किंवा 650 ग्रॅम पर्यंत बी लागतात. तशा पद्धतीने हे एवढं बी किंवा एकरी साधारण तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे. आता ऍक्च्युली याची जी अभिवृद्धी आहे, शेवग्यामध्ये जर आपण बियापासून लागवड केली, तर त्याच्यावेळी तुम्हाला 10 ते 15% इतकं त्याच्यामध्ये व्हेरिएशन झाडामध्ये आपण बियापासून लागवड केली आहे. म्हणजे शेवगा हा जो कसा आहे, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे आणि याची जी काय परागीकरण असतं, परागीभवन असतं, हे ऍक्च्युली जे काय आपल्या शेतामध्ये जे काही कीटक असतात किंवा मधमाशी असतात, ते करतात. त्यामुळं त्याच्यामध्ये आपण जर सीड पकडलं चांगल्या झाडाचं, ती जर आपण सीड लावलं, कुठल्याही व्हरायटी असेल, तर त्यामध्ये साधारणतः 10 ते 15% इतके व्हेरिएशन येतं नवीन लावलेल्या बागेमध्ये. ते जर आपण ह्या व्हेरिएशन जर आपल्याला कमी करायचं असेल, तर आपण डायरेक्ट जे स्टंप म्हणतो आपण कटिंग म्हणतो, ते कटिंग जर आपण लावलं, तर आता हे कटिंग ऍक्च्युली काय आहे, याच्यामध्ये एकतर हे ठिसूळ प्रकारचं किंवा मृदू कास्ट प्रकारचं खोड आहे किंवा ह्याचं लाकूड असतं आणि हे जर आपण कटिंग लावलं, तर ह्याच्यामध्ये हार्डली आपल्याला 30-35% मध्ये यामध्ये सक्सेस मिळतं कटिंग लावून. ते आपण कटिंग पासून जर आपण केलं लागवड, त्यामुळं ह्याच्यामध्ये कटिंग करून याच्यामध्ये लागवड करणं थोडंसं आपल्या फायद्याचं नाही. जर आपण बी जर जागेवर लावलं, तर याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं याच्यामध्ये लागवड करू शकतो.
परंतु जी काय कटिंग पासून आपल्याला केलेलं लागवड असते तर त्या लागवडीमध्ये डबल झालं. तर अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये जे काय कटिंग आपण केलं त्याच्यामध्ये जे काय हेट्रोझायगोसिटी म्हणतो आपण किंवा त्याच्यामध्ये येणारं जे काय वेगळेपण आहे किंवा शेंगामध्ये किंवा असतील ज्यामध्ये काही व्हॅरिएशन आहे ते आपण ह्यामध्ये व्हॅरिएशन कमी करू शकतो. आता याच्यामध्ये फाटे कलम जर आपल्याला करायचं झालं साधारणतः तिची जाडी किती पाहिजे बघा 5 ते 6 सेंटीमीटर जाडी पाहिजे त्यामध्ये आणि त्या फाटे कलमाची जी काय लांबी आहे साधारणतः 1 ते 1.25 मीटर पाहिजे. आणि जर असे आपण हे फाटे कलम जर लावले तर आपल्याला हे त्याच्यापासून आपल्याला तुम्हाला ट्रू टू टाईप किंवा चांगल्या पद्धतीची किंवा दर्जेदार अशी आपल्याला तुम्हाला त्याच्यापासून रोपं मिळतील. परंतु ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली जे काय फाटे कलमापासून जे काय आपण रोपं तयार करतो त्यामध्ये आपल्याला सक्सेस कमी असल्यामुळं ही पद्धत बऱ्यापैकी आपल्याकडे चालत नाही. त्यामुळं शक्यतो बियापासूनच लागवड करावी. बिया शक्यतो शेतातच डायरेक्ट लावाव्या जेणेकरून त्यामध्ये जी काही झाडाची किंवा ही जी रूट सिस्टीम आहे ती व्यवस्थित डेव्हलप होईल. जर आपण पिशवीत जर रोपं तयार केली तर ते पिशवीत रोपं ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस हे अतिशय सकुलंट असतं. त्यामुळे याचं ट्रान्सपोर्टमध्ये किंवा ने आणमध्ये हे झाड रोप मोडण्याची शक्यता असते आणि याच्यामध्ये त्याला त्याला तुम्हाला आधार देण्याची गरज असते. तसं जर तुम्ही डायरेक्ट जर सीड लावलं तर त्यामध्ये तुम्हाला आधार देण्याची सुद्धा जास्त गरज लागत नाही. अशा पद्धतीने हे तुम्ही ह्याची अभिवृद्धी किंवा ह्याची लागवड करू शकता बियापासून किंवा फाटे कलमापासून. आता त्याच्यामध्ये जो भाग आहे तो लागवड आता समजा तुमची रोपं तयार झाली किंवा तुम्ही बी लावलं तर हे बी लावल्यानंतर मला जी काय रोपं तयार झालेली किंवा ट्रान्सप्लांट केली किंवा बियापासून रोपं तयार करून लावली हे लावल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली त्यावेळेस तुम्ही ट्रान्सप्लांट करणार ती कमी करताना नेहमी ही वापसा कंडिशन ठेवायची तिथं शेताची किंवा त्या थोडा खड्ड्यांची आणि त्या ठिकाणी हळुवारपणे ही पिशवी काढून किंवा करून लावून घ्यायची. त्याचबरोबर त्याला लागलीच त्याला काठीचा आधार द्यायचा जे आपण ट्रान्सप्लांट करणार असतो. आणि हे जर व्यवस्थित आपण केलं तर त्याची जी काय रोपांची मोडतोड आहे ते आपण टाळू शकतो आणि समजा जर रोप जर इतकं हे अलगदपणे जर आपण नाही लावलं तर त्यामध्ये मोडतोड झाल्यामुळं आपल्याला परत त्या ठिकाणी एखादा नवीन रोप टाकला. म्हणून शेवगा ट्रान्सफर करताना एक काळजी घ्यायची की त्याचा जे काही शेंडा असतो तो जो काय रोपाचा भाग असतो तो व्यवस्थित गेला पाहिजे आणि तो व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आता याच्यामध्ये दुसरा भाग आहे तो खत व्यवस्थापन. आता ऍक्च्युली शेवगा पिकासाठी अतिशय कमी खतं लागतात. आता इथे दिलेला डोस आहे तो कसा आहे नत्र स्फुरद पालाश जो आहे तो साधारणतः 75-75-75 इतका कमीत कमी याला खताचा डोस लागतोय. आता ऍक्च्युली हा 75 ग्राम नत्र 75 ग्राम स्फुरद आणि 75 ग्राम पालाश कसा द्यायचा तर ह्याच्यामध्ये साधारणतः 165 ग्राम युरिया 455 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 120 ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश हे जर तुम्ही खत दिलं प्रत्येक वर्षी त्याला त्या झाडाला प्रत्येक झाडाला तरी सुद्धा तुमचा हा 75-75-75चा हा डोस तुम्हाला त्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला शेणखत जे आहे साधारणतः प्रतिवर्षी ह्याला तुम्ही हे टाकलं पाहिजे. तुमच्या जेवढं तुम्हाला अवेलेबल होईल तर आपण म्हणतो की 20 ते 25 किलो परंतु तुमच्याकडे जशी उपलब्ध असेल तशी त्या पद्धतीने त्याला तुम्ही खत दिलं पाहिजे. कारण शेणखत दिल्यामुळं मुळामध्ये जी काय मायक्रो क्लायमेट असते किंवा मुळामध्ये जे काय पांढरी मुळी जी त्याला आली पाहिजे तीही शेणखत असल्यामुळे त्यामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि त्याचा जो काय अपटेक आहे मुळांपासून येणारा खत घेण्याचा किंवा पाणी घेण्याचा तो याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणून शेवगा हे कंपल्सरी तुमचं चांगलं कुजलं शेणखत हे पडलं पाहिजे. आता आता हे देताना खत काय काळजी घ्यायची तर खत देताना नेहमी जे खोड असतं आपलं शेवग्याचं त्या खोडापासून लांब कमीत कमी 1 फुटापर्यंत म्हणजे 20 ते 25 सेंटीमीटर पर्यंत गोल आळ करायचं लहान चर काढायचा आणि त्या चरामध्ये हे सगळं तुमचं जे काय खतचा डोस आहे तो टाकायचा आणि त्याला परत झाकून घेऊन परत त्याला व्यवस्थित पाणी द्यायचं. अशा पद्धतीनं याच्यामध्ये
खताचे जे काय नियोजन आहे ते केलं पाहिजे. आता ही खत घेताना ज्यावेळेस तुमची झाडं शेंगा द्यायला सुरुवात करतील, त्यावेळेस तुम्ही हे खत एकदाच न देता ते साधारणतः 2 किंवा 3 त्याच्यामध्ये भाग करून दिलं तरी चालते. समजा तुम्ही पहिलं खत दिलं जून जुलैमध्ये, ज्यावेळेस तुमचं छाटणी झालेली किंवा त्याचं ग्रोथ तयार चालू होत असताना, दुसरं खताची त्याची विभागणी जी आपण केलेली असते 3 टप्प्यामध्ये, ते ज्यावेळेस तुमचं फ्लॉवरिंग सुरू होतं त्यावेळेस एक द्या. आणि तिसरा जो भाग आहे त्याचा राहिलेला, तो साधारणतः ज्यावेळेस तुमची शेंगाची डेव्हलपमेंट चालू असते, सेटिंग झाल्यानंतर त्या काळात एक द्या. म्हणजे साधारणतः तुमचं हे 3 टप्प्यात जर खत गेलं त्याला, तरी अजून त्यामध्ये त्याच्या शेंगाच्या वाढीसाठी किंवा शेंगा चांगल्या होण्यासाठी ह्याचा आपल्याला फायदा होतो. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये खताचे व्यवस्थापन आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरा जो भाग आहे महत्वाचा तो, आता शेवगा लागवड केल्यानंतर त्यामध्ये आंतरपिकं काय घ्यायची. आता आपल्याला माहिती आहे की आपण शेवग्याची प्रत्येक छाटणी करत असतो. शेवग्याला आपण आपल्या पद्धतीने त्याला वाढवत असतो. त्यामुळं तुम्ही शेवगा पिकामध्ये कुठल्याही प्रकारचं, उदाहरणार्थ मिरची असेल, वांग असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, मधल्या भागामध्ये तुम्ही मेथी, कोथिंबीर घ्या. त्याचबरोबर तुम्ही समजा त्याला ड्रिप लाईन केली असेल, तर त्या ड्रिप लाईनमध्ये झाडांच्या ओळीमध्ये मिरची असेल, वांगी असेल तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये तुम्ही आंतरपिकं पण घेऊ शकता. आता ह्या आंतरपिकामधून आपल्याला शेवग्याच्या उत्पादनाबरोबरच तुम्हाला जे काय आंतरपिकं आपण घेतलेली आहेत, उदाहरणार्थ मिरची घेतली तुम्ही, तर त्या ह्याच्यावरती तर तुम्हाला त्या मिरचीचं असेल किंवा वांग्याचं असेल उत्पादन हे तुम्हाला बोनस फायदा मिळून देऊ शकते. त्यानंतर आता याच्यामध्ये जे काय आंतरमशागत आपल्याला करायची आहे शेवग्यामध्ये, आंतरमशागतीमध्ये याच्यामध्ये जी काय बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी विडीसाईड मारण्याचा प्रयत्न करतात शेवग्यामध्ये. तर कुठलंही तणनाशक असेल किंवा विडीसाईड हे शेवगा पिकासाठी हानिकारक आहे. साधं जरी तुम्ही शेवगा पिकामध्ये, उभ्या पिकामध्ये तुम्ही कुठलंही तणनाशक किंवा विडीसाईड मारलं, तर त्यामध्ये पानं पिवळी पडून त्याची गळ होते किंवा फुलांची गळ होते. त्यामुळं शक्यतो तणनाशकाचा वापर करणं शेवगामध्ये टाळायचा आहे. आणि फक्त जी काही खोड असतील किंवा जो काही बुंदेचा भाग असेल तो फक्त तणविरहित ठेवणे ही आपल्या हातात असते. त्या पद्धतीनं तणनाशकांचा वापर कमीत कमी शेवगामध्ये करा. त्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाचं की पाणी व्यवस्थापन. आता शेवगा पिकामध्ये आपल्याला माहिती आहे की हे कमीत कमी पाण्यावर लागणारं पीक आहे. त्याला जास्तीत जास्त आपण जी काय वापसा कंडिशन असेल त्याच्यामध्ये ती ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये पाणी साठून राहिलं नाही पाहिजे. जर पाणी साठून राहिलं मुळामध्ये तर आपल्याला काय होईल, त्याच्यामध्ये जी काय फुलगळ किंवा जी काय फुलांची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे किंवा फळांची किंवा शेंगाची ती डेव्हलपमेंट होत नाही. त्यासाठी त्याच्यामध्ये वापसा कंडिशन ही नेहमी त्यामध्ये राहिली पाहिजे. आता बऱ्याच वेळा जर आपण आपल्याकडे ठिबक संच असेल तर ह्याला ठिबक संचनं पाणी देणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर आपण नेहमीच जर मोकळं पाणी देत राहिलो तरी याच्यामध्ये वेगळे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तयार होतील. त्यासाठी ह्याच्यामध्ये जर ड्रिप इरिगेशन वापरलं, ठिबक सिंचन, तर अतिशय महत्त्वाचं आहे. समजा आणि याच्यामध्ये प्रत्येक हंगामाला समजा तुम्हाला शेंगाची फुलांची फुलं सेटिंग झाली किंवा शेंगाचं सेटिंग झालं, शेंगा डेव्हलप व्हायला सुरुवात झाली, तर अशा कंडिशन नंतर अशा वेळेस तुम्ही एखादं जर मोकळं पाणी दिलं तर ह्याला अतिशय फायदेशीर ठरतं शेंगाच्या अधिक वाढीसाठी किंवा अधिक फायद्यासाठी. तर अशा पद्धतीने ह्यामध्ये पाणी हे वापसा कंडिशन ठेवून त्यामध्ये दिलं पाहिजे. जास्तीचं पाणी टाळलं पाहिजे आणि याच्यामध्ये ठिबक सिंचन असेल किंवा मडका सिंचन म्हणतो आपण, हे जर वापरलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये अजून याच्यामध्ये आपल्याला फायदा होत असतो. आता त्याचबरोबर शेवगा पिकासाठी आच्छादन करणं सुद्धा महत्त्वाचं असते. आता जी काय आपल्याकडे समजा पाण्याची कमतरता असेल, जर आपण आच्छादन वापरलं कुठल्याही प्रकारचं, तुमचं समजा पालापाचोळा असेल किंवा गव्हाचा कांडा असेल, भुसा असेल, ते जरी तुम्ही झाडाच्या बुंद्याभोवती वापरलं तरी चालू शकते. किंवा जे प्लास्टिक फिल्म म्हणतो आपण हल्ली मिळते बाजारात, पॉलिथिन पेपर, तो साधारणतः 100 मायक्रॉन जाडीचा असावा. तो जरी वापरला ह्याच्यामध्ये आच्छादनासाठी तो सुद्धा चालू शकतो. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचं जे काय लागणारं प्रमाण आहे ते तुम्ही आच्छादन करून ते कमी करू शकता. आणि जी काय मुळामध्ये जी काय वापसा कंडिशन लागते, जी काय मायक्रो क्लायमेट लागतं, तर तुम्ही हे वापसा कंडिशन व्यवस्थित ठेवून केल्यामुळे त्यामध्ये हे तुम्हाला त्याचा वापर चांगल्या पद्धतीनं पाण्याचा करता येईल आणि कमीत कमी पाण्यावर तुम्हाला
जास्तीत जास्त शेवग्याचं उत्पादन घेता येईल. आता शेवग्या पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं ऑपरेशन कुठलं असेल तर ते छाटणी. जर समजा आपण बी लावून जर शेवगा केला असेल तर तो बी लावून केल्यानंतर साधारण तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यामध्ये किंवा साधारण 3 महिन्यामध्ये शेवग्याची काय उंची आहे साधारणतः तुम्हाला 1 ते 1.5 मीटर पर्यंत वाढलेली दिसेल. आता हे जी पहिली छाटणी जी आहे साधारणतः तुम्हाला 1 ते 1.5 मीटर शेंडा फोडायचा आपला 1 ते 1.5 मीटर शेंडा फोडायचा आहे. आता इथं दाखवले बा चित्रामध्ये आता हा जो इथला बांध दाखवलेला आहे इथं साधारणतः 1 ते 1.5 मीटर याला खोड ठेवायचं मेन खोड आणि ह्या मेन खोड त्याचा शेंडा मारून घ्यायचा इथं आणि हा शेंडा मारल्यानंतर त्याला जे येणारा प्रायमरी ब्रांचेस आहेत त्याला तो पहिल्या ब्रांचेस किंवा प्रायमरी ब्रांचेस त्याला म्हणून आपण ह्या तुम्हाला दिसतील त्या 1, 2, 3, 4 ह्या दिसत्या. तर ह्या शेंडा पूर्ण ह्याला वरचा जो आहे त्याला डिहेडिंग करायचं शेंडा खोडून टाकायचा 1 ते 1.5 मीटरवर समजा आणि ह्या ज्या प्रायमरी ब्रांचेस आल्या आहेत त्या प्रायमरी ब्रांचेस परत इथं बांधा खोल्या बघा इथं परत त्याला छाटून घ्यायचं आहे. मी साधारणतः 45 सेंटीमीटर हे जे अंतर आहे ते 1.5 फूट समजा 1.5 फुटावरती तुमच्या ह्या प्रायमरी ब्रांचेस कट करायच्या. त्यानंतर त्याला परत तुम्हाला सेकंडरी ब्रांचेस येतील ह्याच्यावरती ह्या प्रायमरी ब्रांचेस वरती त्या प्रायमरी ब्रांचेस पण तुम्ही काय करायच्या 1.5 फुटावरती परत त्याला कट करून घ्यायच्या. अशा पद्धतीने तुम्ही जर 3 स्टेजमध्ये त्याला कटिंग केलं म्हणजे मेन खोड त्याला 1 ते 1.5 मीटरवरती कट करणे त्याला येणाऱ्या परत दुसऱ्या ब्रांचेस आहेत प्रायमरी ब्रांचेस त्याला परत 1.5 फुटावरती कट करणे आणि ह्या सेकंडरी ब्रांचेसला परत 1.5 फुटावरती कट करणे. जर असं तुम्ही कट केलं तर त्या झाडाचं स्ट्रक्चर जे आहे तुम्हाला असं साधारण दिसू शकते. आता हे झाड जे आहे तुम्हाला न कट केलेलं झाड आहे बघा हे जे शेवग्याचं झाड आहे ते पूर्णपणे हायस्ट ठेवलेलं आहे. हे काय झालं सरळ सोड वरती वाढलेलं आहे आणि ते जर आपण जर कटिंग केलं व्यवस्थित तर इथं दाखवलंय बघा बाण तर हा जो बाण आहे तो हा पूर्ण हे 3 स्टेजमध्ये कटिंग केलेलं झाड आहे. इथं पहिली स्टेजला कटिंग केलेलं आहे त्याला ह्या सेकंडरी ब्रांचेस आलेल्या आहेत त्याला परत कट केलेला आहे आणि ह्या कट केलेला परत त्याला ह्या टर्शियरी ब्रांचेस आले म्हणजे तुम्हाला साधारणतः हे 4.5-5 फुटाचं झाड तुमची ह्याच्यामध्ये हाईट तुमची तुम्ही मेंटेन करू शकता. तेच जर आपण कटिंग नाही केलं तर हे एकदम कोपऱ्यातलं बघा उजव्या बाजूला तर हे तुम्हाला सरळ सोड असं झाड वाढलेलं दिसतं तुम्हाला हे तर अशा पद्धतीने हे ह्याच्यामध्ये हा ड्रॉबॅक आहे आणि अशा ह्या वाढलेल्या झाडापासून तुम्हाला फक्त जो काय टर्मिनल शूट केलेला आहे वरचा त्या वरच्या फ्लावरिंग आणि फ्रुटिंग होईल त्याला शेंगा लागतील परंतु जी काय बाकीच्या फांद्या त्याला अजिबात लागत नाही. आता ऍक्च्युअली ही एक्सपेरिमेंट घेतलेला आपण प्लॉट आहे त्याच्यामध्ये ह्या 2 झाडामध्ये आपण हे काय केलेलं आहे 3 स्टेजला कटिंग घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये 2 स्टेजला कटिंग घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कंट्रोल ठेवलेला आहे. तर हे बघा 3 स्टेजला जे कटिंग घेतलेलं आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही हे झाड असं बुटकं करू शकता. याच्यामध्ये नंबर ऑफ ब्रांचेस वाढलेत नंबर ऑफ ब्रांचेस वाढल्यामुळे त्याला टर्शरी ब्रांचेस वाढल्या त्याचबरोबर ह्याला सगळ्या जे काही येणाऱ्या शाखा म्हणतो आपण त्या उपशाखा वाढल्या आणि हे झाड बुटकं राहिलेलं आहे बघा आणि ह्या झाडापासून आपल्याला जास्तीत जास्त फांद्या आल्यामुळं त्याला जास्तीत जास्त आपल्याला फुलं मिळतील आणि जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये शेंगा मिळणार आहेत. आणि महत्वाचं काय याचं हार्वेस्टिंग जे आहे शेंगाची काढणी जे ते आपण सहजासहजी उभं राहून सुद्धा ह्याचे आपण ह्याच्या शेंगा काढू शकतो ह्या झाडांच्या त्याच्या 3 स्टेजला कट केलेल्या आहे त्या आणि ही जी काय इतर झाड आहेत ह्याला आपण वेगळ्या स्टेजला कट केलेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये आपण हाताने सहजासहजी यामध्ये आपल्या शेंगाचं हार्वेस्टिंग करू शकतो. अशा पद्धतीने हे त्याच्यामध्ये 3 स्टेजमध्ये कटिंग करणं हे शेवगामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे ऍक्च्युली कटिंगच्या स्टेज आहेत वेगळ्या आणि त्यानंतर तुम्हाला पुढं ही जी कटिंग आहे तुम्ही अशी झाडं परत तुम्ही 3 ते 4 वर्ष पण ठेवू शकता आणि नंतर 4-5 वर्षांनी परत तुम्ही परत त्याला रिकट घेऊन परत यापासून अशा पद्धतीने परत त्याला तीच कटिंग करत राहायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ह्याच्यामध्ये छाटणीचं हे तंत्रज्ञान वापरून तुम्हाला झाडं बुटकी ठेवू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त फांद्यामुळे मिळू शकते. आता हे बघा हे याच्यामुळे हे असं याचं फ्लावरिंग असं आलेलं आहे त्याला लागलेल्या ह्या शेंगा आहेत बघा. तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये छाटणीचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही शेवग्यामध्ये जास्तीत जास्त फांद्या वाढवून त्या फांद्यापासून जास्तीत जास्त शेंगाचं उत्पादन तुम्ही मिळू शकता. शेवग्यामध्ये छाटणी तंत्रज्ञान हे अतिशय महत्वाचं आहे. आता त्यानंतर ऍक्च्युली काढणी आणि उत्पादन आता ज्यावेळेस तुम्ही शेवगा लावलेला असतो तर साधारणतः त्याची
छाटणीनंतर त्याला फ्लावरिंग यायला एक साधारणतः महिना सुरुवात होते आणि लागवड केल्यापासून तुम्हाला 6 महिन्यामध्ये तुम्हाला हे शेवग्याचं आपण हार्वेस्टिंग करू शकतो. फक्त 6 महिन्यापासून. म्हणजे प्रत्येक वाणानुसार पूर्ण वाढलेल्या झाडापासून सुमारे ऍक्च्युली याची जी फ्लावरिंग हॅबिट आहे, छाटणीनंतर तुम्हाला साधारणतः 1 महिन्यापासून तुम्हाला फुल निघायला सुरुवात होते आणि ती निघलेली फुलं तिचं सेटिंग होणं साधारण त्याला 120 ते 130 दिवसाचा कालावधी लागतो आणि सेटिंग झाल्यानंतर साधारणतः 120 ते 31 दिवसामध्ये तुम्हाला ह्याचं हार्वेस्टिंग सुरू करता येतं. आता हार्वेस्टिंग करताना किंवा शेंगा काढताना एक काळजी घ्यायची की शेंगाचा पूर्ण पिळ निघल्याशिवाय त्याच्या काढायच्या नाही त्या. म्हणजे ऍक्च्युली शेवग्याची शेंगा जो असतो त्याला असा पिळ असतो ह्या शेंगाला. दिसते का ह्या झाडामध्ये? तर हा जो पिळ असतो हा पिळ तो हा पिळ पूर्णपणे सळ झाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय करायचं, हार्वेस्टिंग करायचं. साधारणतः आपली म्हणतो ना अंगठ्याच्या जाडीची झाली किंवा मधल्या बोटाच्या जाडीची, अशा पद्धतीनं त्यामध्ये आपल्याला दिसलं पाहिजे की आता ही त्याचा पिळ निघलेला आहे. तर तो पूर्णपणे पिळ निघाल्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग सुरू करायचं. आता असं हे पूर्ण वाढलेल्या झाडापासून तुम्हाला वाणानुसार 30 ते 40 किलो इतकं शेंगाचं प्रमाण मिळते किंवा साधारणतः 200 पासून 200 शेंगा ते तुम्हाला 300 किंवा 350 शेंगापर्यंत इतक्या शेंगा मिळू शकतात प्रत्येक झाडापासून. आणि जर आपल्याकडे पाण्याची सोय असेल, बागायती पीक असेल आपल्याकडे, तर तुम्हाला शेवग्यामध्ये 2 बहार तुम्ही घेता येतात. म्हणजे समजा पहिला बहार तुमचा जून जुलैमध्ये सुरू झाला, तर तुमचा समजा ऑक्टोबरच्या दरम्यान निघून शकतो पूर्ण शेंगा. म्हणजे समजा 6 महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. आणि तुमचं जर पाण्याची सोय असेल तर तुम्ही जानेवारीपासून त्याला नवीन बहार धरू शकता. म्हणजे तुमचा तो जानेवारीचा बहार तुम्हाला पुढच्या जून जुलैपर्यंत मिळू शकतो. अशा पद्धतीने जर तुम्हाला पाण्याची सोय असेल, तुम्ही वर्षातून शेवग्याचं 2दा पीक घेऊ शकता. म्हणजे कुठल्याही वाणापासून तुम्हाला वर्षातून जर पाण्याची सोय असेल चांगली, तुम्हाला 2 हंगाम पण घेता येतात त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीनं ह्या शेवग्याच्या पिळ निघलेल्या शेंगा पूर्णपणे त्या शेंगा व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि काढताना फक्त जर तुम्ही देठापासून फक्त जर मोडलं तर ते पूर्ण देठापासून शेंग व्यवस्थित निघू शकते. नसेल तर काय होईल, जर आपण त्याला जर ओढत बसलो जास्त जोरात तर त्याच्या फांद्या पण मोडू शकतात. त्यामुळं छाटणीचं तंत्रज्ञान वापरायचं, झाडाची उंची बुटकी ठेवायची आणि ते झाड एखादं पायाखाली स्टूल घेऊन किंवा हाताने सुद्धा तुम्ही ह्याचं हार्वेस्टिंग करू शकता. फक्त जर अंगठ्यानं त्याचा देठ दाबला, तुम्हाला ते देठापासून बरोबर शेंग मोडू शकते आणि तुम्ही ते हार्वेस्टिंग करू शकता. तर अशा पद्धतीने ह्या शेंगा शक्यतो सकाळी लवकर काढायच्या किंवा संध्याकाळी काढायच्या आणि त्या प्रतवारी शेंग केलेल्या पूर्णपणे व्यवस्थित लांबीनुसार त्याची प्रतवारी करायची. त्याचबरोबर जाडीनुसार त्याची प्रतवारी करायची. लांबी आणि जाडी या 2 गोष्टी ध्यानात ठेवून त्याची प्रतवारी करायची आणि जे काय आपलं गोनपाट असतं, त्याला आपण बारदाना म्हणतो, ते थोडंसं ओलं करून त्यामध्ये ह्या शेंगा व्यवस्थित पॅकिंग करून ठेवायच्या आणि त्या मार्केटला पाठवायच्या. अशा पद्धतीने तुम्ही हे याचं काढणी जे आहे ती करू शकता. आणि तुम्हाला सांगितलं की प्रत्येक झाडापासून कमीत कमी तुम्हाला 30 ते 40 किलो किंवा 250 ते 350 पर्यंत इतक्या शेंगा प्रत्येक झाडापासून मला याच्याकडून मिळू शकतात. अशा पद्धतीने काढणी आणि उत्पादन आहे. त्यानंतर आता इथं हेक्टरचे उत्पादन आहे साधारणतः जर आता याच्यामध्ये जे काय महत्वाचं जो आहे कीड आणि रोग नियंत्रण. शेवग्यामध्ये फारसे जास्त किडी किंवा रोग नाहीत, परंतु जी काय आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. समजा याच्यामध्ये जी काय आपण म्हणतो लोंब करणारी आळे असते किंवा पाण्याने शेंगा खाणारी आळे असेल, पानं आणि फुलं, तर ही पानं आणि फुलं खाणारी सगळ्यात डेंजर असते शेवग्यामध्ये. जर तुमचे फ्लावरिंग स्टेज ही आळी आली तर ही आळी काय करते, तुमचं पूर्ण पानं आणि फुलं रात्रीत संपून टाकते. आणि ती कशी असते ओळखायची कशी, तिला लहान तार सुटते, ती लोंबकळत असते. जर आपण जर बघितलं तर एकदम लहान असते आणि ती पानाच्या खाली अशी कुठेतरी लोंबकळत असते इकडे अशी. आणि अशा आळ्या ह्या कशा असतात, हजारो असतात त्या झाडावरती. आणि अशा जर आल्या तर त्या पानं आणि फुलं झाडावर एक पण ठेवत नाही. म्हणून अशा लोंबकणारी जी आळी आहे किंवा पानाने शेंगा खाणारी आळी असते त्याच्यासाठी एकदम साधी औषध आहेत. शेवगा पिकासाठी खूप महागडी औषधं किंवा खूप कॉन्सन्ट्रेटेड औषधं किंवा संवर्ध औषध वापरायची नाहीत. जी काही आळी असेल
हे असेल, त्याला फक्त काय तुम्ही वापरायचं, क्लोरोपायरिफॉस असेल, क्विनॉल्फॉस असेल किंवा रोगार असेल, एकदम सिंपल. ती पण 1 मिलीच्या पुढे जायचं नाही. 1 ते 1.5 मिली लिटरला प्रमाण आहे त्याचं. जर तुम्ही हे जास्त प्रमाण घेतलं 2-3 मिली, तरी सुद्धा ह्याच्यामध्ये तुमची फुलांची आणि पानाची गळ होते. म्हणजे इतकं हे सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. याला कॉन्सन्ट्रेशन सुद्धा जास्त चालत नाही. त्यामुळं याच्यामध्ये जी काही अळी असेल, तर ती अळी कंट्रोल करण्यासाठी फक्त 1 मिलीनं किंवा 1.5 मिलीनं क्लोरोपायरिफॉस असेल किंवा क्विनॉल्फॉस हे वापरायचं आहे. त्याचबरोबर लहान स्टेजला ह्यामध्ये रोपांची मर होते बऱ्यापैकी. रोप लावल्यानंतर किंवा बी लावल्यानंतर तर ऍक्च्युअली जे मर जे आहे कशी असते, बुरशीपासून होत असते आणि हे मर होऊ नये म्हणून त्या रोपाभोवती किंवा झाडाभोवती पाणी साठवून न देणे हा सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी कुठलंही बुरशीनाशक औषध असेल, त्यामध्ये ब्लायटॉक्स आहे, बाविस्टिन आहे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे, हे कुठलंही त्याचं काय करायचं, त्याचं ड्रेंचिंग करायचं. साधारणतः 2.5 ते 3 मिली ग्रॅम असेल ते 1 लिटरमध्ये घ्यायचं आणि त्याचं जिरवणी करायची रोपाभोवती. तर अशा पद्धतीने जर आपण हे केलं, त्यामध्ये होणारी रोपांची मर आहे ती पण आपण ह्यामध्ये थांबवू शकतो. त्याचबरोबर बऱ्याच वेळा जर बागामध्ये आपण व्यवस्थित निगा नाही राखली, तर त्यामध्ये खोडकिडा किंवा खोडातून भुस्सा पडण्याचं प्रमाण जास्त होतं. तर तो भुस्सा किंवा खोड होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये पण आपण हे जे काय आपलं थेल औषध आहे, क्लोरोपायरिफॉस असेल किंवा क्विनॉल्फॉस असेल, यामध्ये सरळ त्यामध्ये इंजेक्शन करायचं खोडामध्ये. ऍक्च्युअली तापायला तार घालून त्यामधले खोडामधलं छिद्र मोकळं करायचं आणि त्यामध्ये हे तुमचं जे औषध आहे क्विनॉल्फॉस असेल किंवा क्लोरोपायरिफॉस त्याचं इंजेक्शन त्यामध्ये टाकून द्यायचं, जेणेकरून जी काय खोड पोकणारी अळी असते तर त्याचा पण आपण हा बंदोबस्त करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्यामध्ये 2-3 हे रोग आहेत महत्वाचे, तर ते आपण हे करू शकतो. आता याच्यामध्ये ऍक्च्युअली पानावर किंवा फुलावर त्याच्यामध्ये कुठलाही बुरशीनाशक रोग येत नाही. आणि जर एखादा दिसला कुठला एखादा, ठीक आहे, तर आपण त्यासाठी काय करायचं आहे, जे बियाणं जे आहे ते बियाणं काय करायचं आहे, कुठल्याही बुरशीनाशकामध्ये बुडवून लावायचं आहे. त्याचबरोबर जे साधं असतं आपलं ते जे कार्बेंडाझिम पावडर असेल, हे काय करायचं आहे, पेरणीपूर्वी त्यामध्ये बी त्यामध्ये लावून बुडवून ते लावायचं आहे. आता याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा म्हणजे ऍक्च्युली जे कॅटरपिलर म्हणतो आपण, पतंग. तो पतंग काय करतो, ज्यावेळेस शेंगा लहान असतात, शेंगाचे ज्यावेळेस पॉड फॉर्मेशन होतं, आपण त्याला म्हणतो पॉड फॉर्मेशन, किंवा शेंगाचं सेटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस एकदम शेंग कोवळी असते, तर त्या कोवळ्या शेंगेला काय करतो पतंग, तो येऊन पंक्चर करतो. आणि पंक्चर केल्यामुळं नंतर जशी जशी शेंग वाढत जाईल, जशी जशी शेंगाची डेव्हलपमेंट होत जाईल, तशी त्यामध्ये त्या शेंगामध्ये काय होतो, आपण त्याला डिंक बाहेर म्हणतो, तर त्या शेंगामधून डिंक बाहेर सुरुवात होते. तर ऍक्च्युली हे जर लहान स्टेजला जर आपण ह्याच्यावरती फवारणी केली नाही, तर हा त्यामध्ये प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. त्यासाठी शेंगाची सेटिंग झाल्यानंतर, शेंगा सेट झाल्यानंतर, फ्लावरिंग नंतर ज्यावेळेस साधारणतः शेंगा लहान आकाराच्या असतात एकदम, त्याच वेळेस याच्यामध्ये 1-2-3 फवारण्या आपल्याला घ्यायच्या. त्या पण कुठल्या, नेहमीच्या औषधाच्या, क्विनॉल्फॉस किंवा क्लोरोपायरिफॉस. साधारणतः 1 मिलीच घ्यायचं आहे, किंवा त्याला आपण थायमोक्झाम म्हणतो, तर हे पण घेतलं तर चालू शकते, जेणेकरून पतंग जो आहे तो पतंग त्यामध्ये येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये जर लाईट ट्रॅप्स वापरले, तर तुझा हे पतंग त्याकडे अट्रॅक्ट होतील आणि पतंगाचा आपण त्यामध्ये कलेक्शन करून त्यामध्ये हे करू शकतो. त्यामध्ये जर आपण साधं जर पेट्रोलच्या ह्याच्यामध्ये जर थोडंसं पाणी टाकून जर बाउल ठेवले आणि त्याच्यावर जर बल्ब लावला, तरी सुद्धा आपण ह्यामध्ये ह्या पतंगाचं बऱ्यापैकी आपण हे कंट्रोल करू शकतो. अशा पद्धतीनं शेंगाचं ह्या पतंगापासून वाचवण्यासाठी आपण त्यामध्ये एकतर लाईट ट्रॅप वापरायची किंवा शेंगा लहान स्टेज असताना 1-2 वेळा त्यांना फवारणी करायच्या. अशा पद्धतीने ह्यामध्ये या 2-3 पेस्ट आहेत. त्याचबरोबर केसाळ अळी ह्यामध्ये एक असते. केसाळ अळी जी आहे ती साधारणतः पानं आणि फुलं हे पण खाण्याचं काम करते. त्याला पण हे जे ठरलेलं औषध आहे, क्विनॉल्फॉस असेल किंवा हे असेल, ते सुद्धा ह्यामध्ये वापरून ह्याचा आपण बंदोबस्त करू शकतो. आता मला सांगितलं की जे मर रोग आहे लहान स्टेजला, ते आपण हे फिजारियम जो असतो किंवा मर रोग असतो, आपण हे लहान स्टेजला येऊ नये म्हणून त्यामध्ये आपण एक तर ट्रीटमेंट करायची किंवा त्यामध्ये त्या कुठल्याही बुरशीनाशकाची जिरवणी करायची. तर अशा पद्धतीने हे पूर्ण शेवगा लागवडीचे तंत्रज्ञान आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण हे सगळं जर व्यवस्थित केलं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये
शेवग्याची तुम्ही किफायतशीर लागवड करू शकता.